अरे संख्येने तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत? हा, किड्या मोकड्यासारखे तुम्हाला बाजूला करून टाक. अरे अरे एवढी गाण मारली, आवाजात गेलं. ते भडवे मशिदीमध्ये बसून शिवाय घालत असते. दुनिया में सबसे ज्यादा अगर कोई जहरीला है तो वो इंसान है. उसके काटने की वजह से नहीं तो उसके बातों की वजह से. अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अब्दुल रहीम खान आप सभी का स्वागत करता हूँ खिलाफत टाइम्स में. फिर एक बार नीतीश राणे ने जो है मुसलमानों के खिलाफ जहर उगलना शुरू किया. मैं आपको बता दूं कि अभी अभी अमरावती में जो सभा हुई उसके अंदर नीतीश राणे ने फिर से बयानबाजी की है और बयानबाजी के चलते ये महसूस उन्होंने दिलाया है कि अभी इलेक्शन कुछ दिनों बाकी है और मुसलमानों पर इनकी राजनीति चलती रहेंगी, क्योंकि कोई ना कोई दुश्मन बनाना ज़रूरी है जब तक हमारी राजनीति चलने वाली नहीं. तो इस वजह से आज भी उन्होंने भाषण के अंदर कहा, काय आलो का नाही अच्चलपूर आणि परातवाड्यामध्ये त्या मोहल्ल्यामध्ये उभे असलेल्या सगळ्या जणांनी समजून घ्या और वापिस याद रखना, पूरा नाम नीतीश नारायण राणे. अंदर कहा कि मैं आपके इलाकों में आ गया हूँ, आपके मोहल्लों में आ गया हूँ, मोहल्लों वालों मेरा नाम पूरा जान लो कि मेरा नाम है क्या. लेकिन होता यूं है कि कुछ देर तक भाषण करते करते किती आणि आम्ही किती आहोत उनका आवाज बंद हो जाता है, किड्या खरखराने लगता है, जैसा कि कोई स्पीकर जब आवाज बढ़ने के बाद खरखर करता है ना, उस टाइप का उनका आवाज खरखर करने लगता है. तो क्या वजह रहती है जब मुसलमानों को टारगेट करके बात करके उनका नाम लेके दूसरे लोगों को भड़काया जाता है? ये सिर्फ राजनीति है और कुछ नहीं. जब तक कोई दुश्मन हमारे सामने नहीं होगा तो राजनीति कैसे करेंगे आप? इसी का ये बहुत बड़ा उदाहरण है. जिस तरह से इस भाषण के अंदर आप देखेंगे, मैं वो वीडियो भी आपको बताऊंगा, किस तरह से नीतीश राणे ने बयानबाजी की और बताया कि मेरी मौजूदगी अभी भी कायम है और मैं बोल सकता हूँ और इलेक्शन तक बोलता रहूँगा. पता नहीं चुन के आएंगे या नहीं आएंगे, लेकिन माहौल ज़रूर ख़राब करके जाएंगे. तो आइए देखते हैं इस वीडियो के अंदर नीतीश राणे ने क्या कहा, वो भी सुनते हैं. काय आलो का नाही अच्चलपूर आणि परातवाड्यामध्ये त्या मोहल्ल्यामध्ये उभे असलेल्या सगळ्या जणांनी समजून घ्या और वापिस याद रखना, पूरा नाम नीतीश नारायण राणे. सकल हिंदू समाज च्या माध्यमातून हा भव्य असा बाईक रॅली आणि ही धर्मसभा आयोजित केलेली आहे. उपस्थित असलेले खासदार सन्मानलाल बोंडे साहेब, या धर्मसभा आणि या पूर्ण बाईक रॅलीचे आयोजक कडवट हिंदुत्ववादी आमचे ठाकूर गजरेलजी, माझा सहकारी सागर बेग, उपस्थित असलेले सर्वच माझे हिंदू माता भगिनींनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, फार मस्ती चालू होती ही सभा होईपर्यंत.
कि हम नीतीश राणे को अचलपुर आने देंगे नहीं, परतवाड़ा में सभा लेंगे देंगे नहीं, तर जिथे जिथे तुम्ही उभे असाल, ज्या ज्या मस्जिदीतून मला ऐकत असाल, एक लक्षात ठेवा, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, हे तुमच्या अब्बांचं पाकिस्तान नाही आहे। हिंदू समाज को फ्लावर समझा है क्या? हमारा हिंदू समाज फायर है, फायर। सभा आयोजित केल्यानंतर फार हिरवे साप वळवळत होते। मी आपल्या मोबाईलवर एकावर एक व्हिडिओ बघतोय, मस्जिदीतून फतवे काय निघतायत, एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या काय देतायत। कुठे गेले ते 15 मिनिट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे वो 2 भड़वों को और बताओ उनको हम लोग खड़े हैं इधर, परतवाड़ा में हम लोग खड़े, आके इधर सामने खड़े रहो। 15 मिनिटं तर तू फार मागितलं रे, 5 मिनिटं दे, उरले सुरले सगळे संपून टाकू आम्ही। कोणाला धमक्या देता, कोणाला आव्हान देता? अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं आहे, काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही। आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर, हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला, एक बाहेर येऊन बाल्कनी तू पण बघायला तयार नाही, मला एक बाहेर येऊन तयार नाही। मी ऐकलंय बायका पोरांना पण बाहेर गावी पाठवून दिलेला आहे। परत सांगतो, नुसतं एक दिवस अशी हिंदूंनी दहशत दाखवून उपयोग नाहीये। वर्षाच्या 365 दिवस, दिवसाचे 24 तास जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल, त्यांनी परत आपल्या अब्बाचा पण थोबडा ओळखला नाही पाहिजे एवढा खराब करून टाकायचा। कारण का आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आम्ही पहिले तुम्हा लोकांना छेडलं नाही। तुम्ही पाहिजे ती मस्ती माझ्या महाराष्ट्रामध्ये कराल, पाहिजे ती मस्ती माझ्या हिंदू सणासुदीच्या वेळेत कराल, आणि आम्ही हिंदूंची बाजू पण घ्यायची नाही, हिंदूंच्या बाजूंनी बोलायचं पण नाही। आणि आम्ही बोलायला लागलो तर बोलते की नितेश राणे दंगल भडकात आहे। कधी बघितली आहे काय दंगल कशी असते? आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं नाहीये, पण तुम्ही जेव्हा भाईचाराच्या आमच्या लोकांना लेक्चर देता, मोठा गंगा जमुना तहजीब सर्व धर्म समभावची टेप रेकॉर्डर वाजवता, मग तो नियम तुम्हाला लागत नाही का? तुमच्यासाठी काही नियम वेगळे आहेत का? आमचं सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की जो नियम मुसलमान धर्माला लागतो, जो नियम मुसलमानांच्या सणासुदीला आणि ईदच्या जुलूसला लागतो, तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रीच्या मिरवणुकीला लागला पाहिजे, एवढं सरळ स्पष्ट म्हणणं आहे। तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल, पाहिजे तेवढ्या धिंगाणा घालाल, पाहिजे तेवढे डीजे 2-2 वाजेपर्यंत वाजवाल, आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो,
जल्लोष करतो तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली मिरच्या लागतात. हा कुठला नियम आहे? कशाला सहन करायचं आम्ही? आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसरा दिवस ईदची जुलूसची मिरवणूक निघाली. माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप करणाऱ्याला मी विचारेन, मला भारत देशामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलूसची मिरवणूक तुम्ही दाखवायची, ज्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी दगड मारला, असा एक मला दाखवायची. एक तुम्ही एक मला दाखवा. आणि आमचे जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती जिल्हे मोजून दाखवू? तुमच्या विदर्भामध्ये या अक्कलकोट असेल, अकोला असेल, तुमच्या इथे नागपूर असेल, अरे नावं खूप आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे लोकांनी दगड मारले आहेत, गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले आहेत, गणपतीच्या मूर्ती तोडल्या आहेत. मग तरी पण हिंदूंनी काय गप्प बसायचं? तरी पण नितेश राणे, तरी पण ठाकूर गद्रेल, तरी पण सागर बेग, अनिल बोंडेंनी काय बोलायचं नाही? आम्ही घरी गप्प बसायचं की मारा तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा? वा वा, तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना, जरा थांबा. आता माझी नवरात्र पण येते, जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडला ना, माझी देवीची पण तोडा, असं म्हणायचं का आम्ही? काहीच करायचं नाही. आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो, जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो, त्यांचा प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो, तेव्हा मोठा हिंदू, मोठा आम्हा लोकांना बोलणारे, प्रश्न विचारणारे आम्हाला सांगतात, नाही नितेशजी, आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे, भाईचारा आहे. ती काय गंगा जमुना तहजीब भिजीब काहीतरी म्हणतात, ते काय? आता भाईचारा आणि हे सगळी नाटकं जरा त्या मस्जिदीमध्ये जाऊन त्या मौलवीला जाऊन समजाव ना की तुझ्याकडे भाईचारा विकला जातो का? हिंदू सर्व धर्म समभाव आम्हीच फक्त ऐकत बसायचं आणि त्या लोकांनी आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या, हे कुठला न्याय आहे? म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये, नगरच्या सभेमध्ये बोललो कि तुम्ही अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखना. तुम्ही अगर सुरुवात करत असाल, आमच्या भगव्याला आडवा येत असाल, तर एका मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही, एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकू. आम्ही काय नुसतं सहन करण्यासाठी बसलेलो नाहीये की तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं. तुम्ही यापुढे लक्षात ठेवा, जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील, एक परत सुखरूप घरी जाणार नाही, एवढा शब्द देऊन तुम्हा लोकांना इथे जातो. कारण का सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल, एक लक्षात ठेवा. नुसतं गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे. आणि काय मिरवणुका हो, जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात, त्या भडव्यांना मला विचारायचंय, जरा ईदच्या जुलूसच्या मिरवणुका जाऊन बघ कोण नाचतंय, त्याच्यात कसल्या घोषणा दिल्या जात आहेत. हे पत्रकार मित्र मला विचारतात की काय नितेशजी, तुम्ही तर सगळ्याच मुसलमानांच्या विरोधात बोलता. मी बोलतो नाही बोलत सगळ्या मुसलमानांच्या विरोधात.
मी राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात बोलत नाही। जो मुसलमान माझ्या देशाला स्वतःचा देश मानतो, माझ्या तिरंगाला सलाम ठोकतो, जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात, तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो, तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत। पण जे मुसलमान, जे जिहादी डोक्याचे मुसलमान, त्यांच्या मिरवणुकीमध्ये सर तन से जुदा सारखे नारे देणार, अतिरेकी लोकांचा जय जयकार करणार, त्या मुसलमानांना, त्या जिहादी मुसलमानांना आमचा विरोध आहे। एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांना ठेवणार नाही, ही शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे। काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये? जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र। वाह, काय सर्व धर्म समवाय हो। ही गंगा जमुना तहजीब आहे का? आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिरकवत असाल, आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल, आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही। आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही, कारण का विरोध केला तर आम्ही दंगल भडकवतो। मग काय करायचं? त्या आतंकवाद्यांना आमच्या इकडे बॉम्ब हल्ले करण्याची परवानगी द्यायची, हे लोकांना पाकिस्तान जिंदाबाद बोलण्याच्या परवानगी आम्ही द्यायच्या, हे लोकांना पाकिस्तानचे झेंडे माझ्या महाराष्ट्रात फडकवायला द्यायचे, आणि काहीच आम्ही बोलायचं नाही। असं चालणार नाही। मी हिंदू समाजाला सांगेन, सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही। यात हा हिंदू राष्ट्र आहे, आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार, आणि मग सगळ्यांना मोजलं जाणार। हा तुमचा देश आहे। इथे 80 इथे 90% हिंदू राहतात। इथे हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही, ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे। ते लोक कट्टरवादी होऊ कट्टरपंथी होऊ शकतात, आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात, आणि आम्ही 9 ते 5 वाजता जसं दुकान बंद करतो ना, तसं धर्माचे पण काम बंद करायचं, घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं। आज कोणाला मारलं, आज कुठल्या भगिनीला लव जिहादमध्ये घेऊन गेले बघायचं, आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सॲपवर पाठवत बसायचं। ते बोलतात ना, शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी। मी काय नाही करणार। ह्या मानसिकतेला माझा विरोध आहे। विरोधात लढाई आहे। ते केवढे कडवट आहेत हे पहिलं तुम्ही लक्षात ठेवा। त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफिर असतो। त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे। कुठलाही मौलवीला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा, हा नितेश राणे बोलतोय तर खोटं बोलतोय का? त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय, या तर तुमचा धर्मांतर करून टाका, तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा, या तर तुम्हाला संपून टाका, असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे। मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार? कधीच होणार नाही। आमचा सागर आता उदाहरण देत होता, बोलत होता, दुकानामध्ये जात असताना, खरेदी करत असताना समोरचा जय श्रीराम बोलतोय का बघा, तरच खरेदी करा। मी तर पुढे जाऊन सांगतो, हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलतील। ते लोक नाही मागे पुढे, कित्येक तुम्ही दुकानांची नाव बघा, पुढे जय श्रीराम टेलर लिहिलं असतं आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो की नाही?
विचारा माझ्या माता भगिनींना, फसू नका. त्याला बोला तू खिशातला पहिला आधार कार्ड दाखव, तुझं नाव पहिला काय दाखव, नाही तर दुकानावर तुझं नाव लिही तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल, नाही तर जा उडत मी हिंदूकडे निघून जाते आहे. ही बोलण्याची हिंमत ठेवा. आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या, भाईजानकडून घेऊ नका. आपले कधी होणार नाहीत. जो पैसा तुमच्याकडून कमवतील ते या जिहादसाठी हे लोक वापरतात. कारण का त्यांच्या इस्लाममध्येच लिहिलंय की त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही. ते लोक मूर्ती पूजन करत नाहीत, मूर्ती मानत नाहीत. तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा, कितीही दांड्यामध्ये त्यांना मिरवा, कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा, जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्याच्या मशिदीतून निघून जाईल. एक लक्षात ठेवा. म्हणून हे दांड्या खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान बनून भडवे येतील तुमच्या समोर. तुम्हाला त्या क्षणात कळलं का हिंदू नाहीये हा माझ्या माता भगिनींना खोटं बोलून तिथे उभा आहे. माझ्या हिंदू भावांना मी सांगतो, दांड्या असा त्याच्या जागेवर घाला की तो परत घरी वाकला नाही पाहिजे. त्यांच्या कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का? आम्ही कित्येक लव जिहादच्या केसमध्ये, मी असो आमचा सागर असो, आम्ही महाराष्ट्रात जातो. कधी कधी मुलगा हिंदू असतो, मुलगी मुसलमान असते. आणि जेव्हा त्याच्या समाजाला कळतं की असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय, कित्येक केसेसमध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे. जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये. पोलीसची कारवाई तर नंतर सोडा, ते तो नंतरचा विषय आहे. त्यांना ज्या दिवशी कळतं की आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूनी फसवलं आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊन तो तिला धर्म बदलायला सांगतो, तो ते लोक त्याला जिवंत पण ठेवत नाहीत. आणि आपण काय करतो? पोलीस केस करणार, व्हॉट्सॲपवर पाठवणार. कोणतरी सागर बेग, ठाकूर गजरेल भेटतोय का बघणार. तो भेटला, अरे ठाकुर भाई देखो ना अपने हिंदू बहन को लेके गए. मग आमचा ठाकूर निघणार छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. तो प्रश्न सोडवणार. मग तू काय करणार? पहिला तुम्ही लक्षात ठेवा, यापुढे या अचलपूरमध्ये, या परतवाड्यामध्ये कुठलाही माझ्या हिंदू बहिणीला कोणीही या जिहादाने वाकड्या नजरेने बघितलं, पहिल्या त्याच्या तंगड्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा. नाही बघायचं मागे पुढे. माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे. माझा धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा एका हिंदूकडे बघू नकोस, त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही, अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे. मग नाही काढायला लागणार आम्हाला अशा बाईक रॅली, नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्मसभा. तुम्ही विचार करा, आज हिंदूंना, तुमच्या हिंदूला, आमच्या हिंदूसारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतंय तर धमक्या येत आहेत, व्हिडिओ बनवतायत, फतवे निघतायत. म्हणजे किती हिंमत चढली आहे बघ हे लोक. बघा यांची. ह्यांना वाटतं हे पाकिस्तान आहे, ह्यांना वाटतं बांगलादेश आहे. काही केलं तर खपवेल, काही केलं तर होईल. हे तर पोलीस आहे तिथे, पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही. पण हे लोकांना कधी अगर आजमावायचं असेल तर परत सांगतो, पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये, परतवाड्यामध्ये.
अरे संख्येने तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत? हा, किड्या मोकड्यासारखे तुम्हाला बाजूला करून टाक. तरी तरी एवढी गाण मारली, आवाजच गेला त्याचा. ते भडवे मशिदीमध्ये बसून शिवाय घालत असतील. ठीक आहे, आवाज काही येणार. परत एकदा गेलेला आवाज. लावून फक्त चावून घ्या, चावून.